शब्द. शब्द म्हणजे डोळ्यातील भाव. शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव. शब्द जे आहेत तुमच्या मनातले. शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले. चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया. मी आर.जे. कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, कविता व चारोळ्यांचा शो. दर रविवारी दुपारी 2 वाजता तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज ऐकत आहात आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की रेडिओ पुणेरी आवाजवरील हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता सादर करत असतो. आणि आपल्या या शोला येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 6 वर्ष पूर्ण होतील. आणि खरं सांगायचं तर हा 6 वर्षाचा प्रवास खूप सुंदर होता, आनंदी होता, मोटिवेशनल होता. आपल्या सर्वांचे सुंदर सुंदर शब्द, त्यातील आशय, विषय, भावभावना आणि कोणाच्या तरी दुःखावर फुंकर मारण्याची जी जिद्द आणि उमेद त्या शब्दांमध्ये होती, जी ताकद त्या शब्दांमध्ये होती, त्यामुळे अनेक खचलेली मनं पुन्हा नव्याने उभी राहिली. आपण सर्व श्रोत्यांना आनंद दिला. आपण सर्व श्रोत्यांना जगण्याची एक नवी दिशा दिली. आपण स्वतः तर व्यक्त झालातच, त्याबरोबरच आपण प्रत्येकाच्या मनातल्या सुप्त भावनांना आपल्या शब्दांच्या माध्यमातून बोलकं केलं, नाही का? कारण जेव्हा लेखक आणि साहित्यिक हे लिहित असतात, ते दरवेळी स्वतःचं लिहित नसतात. त्यांना जे जाणवतं, जे भावतं, जे दिसतं, असे सर्व विषय हे साहित्यिक मान्यवर लिहित असतात, नाही का श्रोते हो? आणि जेव्हा साहित्यिक मान्यवरांचे शब्द त्यांच्या लेखणीमधून उमटत असतात, जेव्हा ते श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचतात, तेव्हा असं वाटतं की जणू काही हे आपलं मन बोलत आहे. हे तर मला बोलायचं होतं आणि त्यामुळं ते शब्द मनाला स्पर्शून जातात. तर अशा सुंदर सुंदर कविता, सुंदर सुंदर विषय, कधी 8 ओळींची रचना, कधी मुक्त कविता ज्याला ओळींचं बंधन नाही, तर कधी 4 ओळींच्या चारोळी, या सर्वांची मेजवानी आणि कधीकधी सुंदर असं चित्र देऊन आपण त्या चित्राच्या अनुषंगानं सर्व साहित्यिक मान्यवरांना आमंत्रित करत होतो लिहिण्यासाठी. आणि आपले साहित्यिक मान्यवरसुद्धा भरभरून असे लिहायचे. आपल्या या शोशी जवळपास 2000पेक्षा जास्त साहित्यिक मान्यवर जे आहेत ते जोडले गेलेले आहेत. आपण वेगवेगळे ग्रुप्स करतो, त्यामध्ये तो जो ॲडमिन सेटिंग ग्रुप असतो त्यामध्ये आपल्याला सामील होण्याची लिंक पाठवली जाते. आणि आपण जेव्हा त्यामध्ये सामील होता तेव्हा त्यामध्ये शोच्या अनुषंगानं आपल्याला शो ऐकण्याची लिंक, शो झाल्यानंतर शोचे ऑडिओज, त्यानंतर आपली रचना किती नंबरला आहे याबाबतचे पोस्टरसुद्धा पाठवले जातात. आणि आपले सर्व साहित्यिक मान्यवर आणि सर्व श्रोते या शोचा आणि आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMचा आनंद घेत असतात. आपल्या FMचं टॅगलाईनच आहे की आनंदी रहा, आनंद लुटा. कारण आनंद ही गोष्ट अशी आहे की जी आपण स्वतः मिळवावी लागते. आनंदी आपण स्वतः राहावं लागतं. खूप वेळा आपण इतरांशी तुलना करतो, खूप वेळा आपण अतिअपेक्षा करतो, खूप वेळा आपण इतरांशी तुलना करीत असताना आपल्या जवळ जे आहे त्याला आपण विसरून जातो. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपण दुःखी होतो. क्षणांचा आनंद घेतला आपण जर प्रामाणिक असू स्वतःशी, तर निश्चितपणे आपल्याला जीवनाचा आनंद घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मनामध्ये स्वार्थ असेल, मनामध्ये एखाद्याला फसवण्याचा असेल, किंवा मनामध्ये आपल्या काही कलुषित भाव असतील, तर निश्चितपणे आपण स्वतः आनंदी राहू शकत नाही, आपण स्वतः दुःखी होतो. परंतु जर आपली भावना प्रामाणिक असेल, आपलं प्रेम प्रामाणिक असेल, आपलं व्यक्त होणं हे प्रामाणिक असेल, तर निश्चितपणे आपल्याला त्याचा पश्चाताप होत नाही, नाही का? आपण आपल्या आजच्या या शोमध्ये विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं, त्या अनुषंगानं आपल्याला खूप सुंदर सुंदर कविता आलेल्या आहेत. आजचा आपला उपक्रम जो होता तो 8 ओळींच्या रचनेचा होता, परंतु विषयाचं बंधन नव्हतं. बऱ्याच वेळा असं होतं श्रोते हो, की जे साहित्यिक मान्यवर असतात त्यांनी एक सुंदर अशी रचना लिहिलेली असते, ती त्यांना स्वतःला खूप आवडत असते, परंतु ती सोशल मीडियावर तर पोस्ट होते, परंतु आपल्या FMवर विषय आपण दिलेले असतात, चित्रचारोळ्या, चित्रकविता दिलेल्या असतात. त्यामुळं स्वतःच्या आवडीची रचना जी असते साहित्यिकांची ती सादर करता येत नाही, ती पाठवता येत नाही आपल्या या शोमध्ये. त्यामुळे आपण मधून काही शो गॅप ठेवून विषयाचं बंधन देत नाही. कारण साहित्यिक मान्यवरांना स्वतःला आवडलेली, त्यांच्या स्वतःला भावलेली जी रचना आहे ती त्यांनी
आपल्या शोसाठी पाठवावी, म्हणून आपण विषयाचं बंधन देत नाही. तर नेहमीप्रमाणेच आजच्या शोची सुरुवात करूया माझ्या एका चारोळीने. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर येणाऱ्या काही वेळामध्ये आपण आपल्या साहित्यिकांच्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचा आस्वाद घेणार आहात. आणि त्या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनांचा आस्वाद घेत असताना निश्चितच आपल्याला आपल्या या प्रतिभावंत अशा साहित्यिकांच्या सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या ऐकायला मिळणार आहेत. आणि मी माझ्या एका रचनेमध्ये लिहिलं आहे की श्वासात जेव्हा गुंफला पहिल्यांदा श्वास, श्वासात जेव्हा गुंफला पहिल्यांदा श्वास, अजन्मसोबतीचा दिला होता विश्वास. श्वासात जेव्हा गुंफला पहिल्यांदा श्वास, अजन्मसोबतीचा दिला होता विश्वास. रुसवे फुगवे भांडण तंटे असतात प्रेमात, रुसवे फुगवे भांडण तंटे असतात प्रेमात. त्याचा नसतो करून घ्यायचा एवढा त्रास. रुसवे फुगवे भांडण तंटे असतात प्रेमात, त्याचा नसतो करून घ्यायचा एवढा त्रास. कोण तू माझ्यासाठी तुला न कधी उमगले, कोण तू माझ्यासाठी तुला न कधी उमगले. क्षणभर दूर झाल्यावर डोळे कैकदा डबडबले, क्षणभर दूर झाल्यावर डोळे कैकदा डबडबले. अंतरांचे अंतर आता मिळून दोघे मिटवूया, अंतरांचे अंतर आता दोघे मिळून दोघे मिटवूया. नव्या प्रेमाचे नवे हळवे जग नव्याने वसवूया, नव्या प्रेमाचे नवे हळवे जग नव्याने वसवूया, नव्याने वसवूया. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि माझ्या या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या रचनांकडे वळणार आहोत. आणि श्रोते हो, येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 6 वर्ष पूर्ण करत असलेल्या आपल्या हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ यांच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे आपण वळूया, ज्यामध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलं आहे की माणसं माहीत नाही पण फुलं नक्कीच सुगंध पसरवतात आयुष्यात. वाह, माणसं माहीत नाही पण फुलं नक्कीच सुगंध पसरवतात आयुष्यात. पार चुकून गेली तरी चालेल पण माणसं फसवतातच भविष्यात. पार चुकून गेली तरी चालेल पण माणसं फसवतातच भविष्यात. माणसांचं मन होतंच फितूर, माणसांचं मन होतंच फितूर. उठतोच मग मनी काहूर, उठतोच मग मनी काहूर. फुलंच ते निस्वार्थी निर्मळ, फुलंच ते निस्वार्थी निर्मळ. मन मोहण्यास सदा मशहूर, मन मोहण्यास सदा मशहूर. तर माणसं आणि फुलं यांची तुलना करत असताना मॅडमनी खूप सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये केलेलं आहे की माणसं जी आहेत ती नेहमी फसवतात. सुगंध ही फुलंच फक्त पसरवतात आणि फुलं सुकून जरी गेली तरी त्यांचा त्रास होत नाही. पण माणसं जेव्हा फितूर होतात तेव्हा मनामध्ये काहूर उठतं आणि फुलांसारखं निस्वार्थी निर्मळ आणि फक्त चंदनासारखं झेजणं, फक्त सुगंध पसरवणं हे फक्त त्या फुलांनाच जमतं आणि माणसांचं जे आहे ते तसं होत नाही. या अनुषंगानं खूप सुंदर अप्रतिम शब्दांकन माणसांच्या स्वभाव गुणाबद्दल मॅडमनी अप्रतिम शब्दांकन त्यांच्या या रचनेमध्ये केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे येथून. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलं आहे की ग्रीष्म ऋतू चढू लागला पळस केशरी अंगांगी बहरला. ग्रीष्म ऋतू चढू लागला पळस केशरी अंगांगी बहरला. अगणित पलाश फुलांनी गालीच्या तयार होई खाली. अगणित पलाश फुलांनी गालीच्या तयार होई खाली. पुष्पांचा रंग बनवून होळी. वाह, पुष्पांचा रंग बनवून होळी प्रेमात भिजुनी तन मने. पुष्पांचा रंग बनवून होळी प्रेमात भिजुनी तन मने. आठवू पळस फुलांची लाली, आठवू पळस फुलांची लाली. आली होळी आली होळी आली होळी. वाह वाह. तर खरंच की ग्रीष्म ऋतू जसा जसा येतो
तसतसं केशरी पळस हा प्रत्येक ठिकाणी बहरायला सुरू होतो आणि अगणित पलाश फुलांनी गालीच्या तयार होई खाली. आणि मॅडमनी होळी आली या अनुषंगाने निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांना अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला आहे आपल्या सुंदर अशा या कवितेमध्ये. आणि पुढच्या एका आपण कवितेकडे वळूया, ज्यामध्ये HP तांबोळी सर लिहित आहेत, तालुका कवटेमंकाळ, जिल्हा सांगली येथून. सरांनी लिहिले गुलाब या शीर्षकाखाली की सहज बागेतून फिरताना गुलाबाचं फूल नकळत तुडवलं गेलं. सहज बागेतून फिरताना गुलाबाचं फूल नकळत तुडवलं गेलं, तरीही चुरगळताना ते पायाला माझ्या सुगंधित करून गेलं. वाह वाह. सहज बागेतून फिरताना गुलाबाचं फूल नकळत तुडवलं गेलं, तरीही चुरगळताना ते पायाला माझ्या सुगंधित करून गेलं. आणि पुढे लिहिलंय सरांनी की काट्यांनी गुलाबाला असरा दिला, काट्यांच्या ओंजळीत गुलाब फुलला. काट्यांनी गुलाबाला आसरा दिला, काट्यांच्या उंजळीत गुलाब फुलला. पोटात सुगंधाचा साठा जपला, पोटात सुगंधाचा साठा जपला. प्रेयसीच्या हाती तो नाजूक हसला, प्रेयसीच्या हाती तो नाजूक हसला, नाजूक हसला. वाह. तर HP तांबोळी सरांची तालुका कवटेमंकाळ, जिल्हा सांगली येथून पाठवलेली ही खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी कविता होती गुलाब या अनुषंगानं. आणि सरांनी खूप अप्रतिम शब्दांकन करताना असं लिहिलं होतं की बागेतून फिरताना नकळत गुलाब तुडवला गेला, परंतु तुडवला जरी असला, तो चुरगळला जरी असला, तरी त्याने त्याचा गुणधर्म सोडला नाही, सुगंध देण्याचा. आणि काट्यानं गुलाबाला आसरा दिला, त्यामुळे तो काट्यांच्या ओंजळीत फुलला. म्हणजे गुलाबाचं फुलणं हे खूप खडतर आहे, काट्यामध्ये आहे, परंतु तो सुगंधित आहे. आणि कोणी त्याला तुडवलं, कोणी त्याला कुस्करलं, कोणी त्याला चुरगाळलं, तरीसुद्धा तो कधीच बोचत नाही, कारण तो त्याचा गुणधर्म बदलत नाही. काश की माणसांनीसुद्धा असं केलं असतं की कोणी आपल्याला कितीही वाईट बोललं, कोणी आपल्याबद्दल काहीही बोललं, तर आपण आपला चांगला गुण जो आहे तो सोडला नाही पाहिजे. या अनुषंगानं सोशल मीडियावर एक कथा जी आहे, छोटीशी कथा, ती ऐकण्यात वाचण्यात आली होती आणि ती आवर्जून मला आपल्या सर्वांशी शेअर करावीशी वाटते. तर एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील हे दररोज सकाळी बागेमध्ये मॉर्निंग वॉकसाठी जात असतात आणि त्या ठिकाणी एक थोडेसे वयस्कर असे गृहस्थ असतात, ते सुद्धा त्या बागेमध्ये येत असतात फिरण्यासाठी. तर तो जो छोटा मुलगा आहे, तर त्याचं त्या बागेमध्ये फिरायला गेल्यानंतर एक स्वभाव असायचा की तो जाताना प्रत्येकाला गुड मॉर्निंग, सुप्रभात म्हणायचा. आणि काही लोक त्याला उत्तर द्यायचे, काही लोक जे आहेत ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून जायचे. आणि हे जे आजोबा होते यांना तो दररोज करायचा, गुड मॉर्निंग म्हणायचा. पहिल्या दिवशी आजोबांनी त्याला इग्नोर केलं, दुसऱ्या दिवशी आजोबा म्हणाले हां ठीक आहे ठीक आहे, तिसऱ्या दिवशी आजोबा काहीतरी कामात होते, फोन चालवत होते किंवा त्यांच्या मनामध्ये काही विचार असतील, तिसऱ्या दिवशी ते आजोबा ओरडले की तू मला दररोज गुड मॉर्निंग का करतो, मी तर तुला बोलत नाही, तू तुझं काम बघ, तू फिरायला जा, असं म्हणून जोराचे ओरडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलानं त्या आजोबांना परत एकदा गुड मॉर्निंग म्हणून म्हटलं. आणि जेव्हा वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली की आता आजोबा रागावणार आहेत, मुलाला तेथून दूर नेलं आणि मुलाला विचारलं, अरे आजोबा ते तुला काल तरी ओरडलेले होते, ते काही कामात असतील, त्यांच्या डोक्यामध्ये काही विचार असू शकतील, किंवा तुझं गुड मॉर्निंग हे चुकीच्या वेळी त्यांना पोहोच होत असेल, त्यामुळं त्यांना नाही केलं तर काय फरक पडणार आहे. त्यावेळी त्या छोट्याशा मुलानं एक सुंदर असं उत्तर दिलेलं होतं, जे या कवितेचा अगदी सार म्हणता येईल. की त्या मुलानं म्हटलं की मी तर त्यांना सुप्रभात म्हणतो, मी तर त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो, हा माझा चांगला स्वभाव आहे, ही माझी चांगली सवय आहे आणि ती त्यांना आवडत नाही. तर भले ते माझ्यावर रागावले असतील तर मी त्यांच्यासाठी माझी चांगली सवय जी आहे ती सोडणार नाही. म्हणजेच जसं की गुलाब, त्याला कुस्करलं, त्याला चुरगाळलं, त्याला पायाखाली घेतलं, तरी तो ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करेल त्या त्या गोष्टी सुगंधित होतील. चला तर मग आपण सुद्धा स्वतःचं आणि इतरांचं जीवन सुगंधित करूया, अगदी या गुलाबासारखं. आणि ऐकत राहूया रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, तुमच्या हक्काचा FM. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, जो शो येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी 6 वर्ष पूर्ण करत आहेत.